तुमच्या घरात जर कुणी वयस्कर व्यक्ती राहत असेल तर ताबडतोब हा व्हिडिओ पहा। पुण्यामध्ये एका 70 वर्षाच्या महिलेच्या घरासमोर एक तरुण स्कूटरवर आला होता। त्याने त्या वृद्ध महिलेला पत्ता विचारला, पण अचानक तो चक्कर येऊन खाली पडला। त्या आजीला त्याची दया आली, त्याला त्या घरात घेऊन गेल्या, त्याला पाणी दिलं, खायला दिलं। पण त्यानंतर जे झालं ते पाहून संपूर्ण देशातल्या लोकांची झोप उडाली। अनेक घरात आजी आजोबा वयस्कर आई वडील राहत असतात आणि अशाच लोकांना टार्गेट करून एक नवीनच प्रकार सुरू झालाय। या वयस्कर महिलेची घटना जेव्हा समोर आली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। ही घटना फक्त पुण्यात नाही तर नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक अशा वेगवेगळ्या भागात देखील घडलेली आहे। एक टोळी आता सक्रिय झाली आहे, कारण की ही लोक घरातली कुठली वस्तू चोरत नाही, मारहाण करत नाही, काय ओरबाडून देत नाही, पण एक अशी गोष्ट करतात की जी तब्बल 2 महिन्यांनी उघडकीस येते आणि ज्यामुळे सगळ्या घराचा खेळखंडोबा होतोय। कोणाला भरोसा बसत नव्हता। जेव्हा या वयस्कर महिलेचा मुलगा घरी आला तेव्हा त्याने घरात पाहिलं, त्याला काही जाणवलं नाही। पण 2 महिन्यांनी जेव्हा पोलिसांनी CCTV फुटेज चेक केले तेव्हा तो भयानक प्रकार उघडकीस आला। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ही बातमी व्हायरल झाली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या 300हून अधिक अशा घटना अखेर उघडकीस आलेल्या आहेत। त्यामुळे ज्या घरात वयस्कर आजी आजोबा, आई वडील, जुनी लोक राहत असतील त्यांच्यासाठी अर्जंट सूचना आहे, कारण की आता ही लोक त्यांची शिकार करू लागली आहेत। ही अशी लोक आहेत की ज्या घरात आजी आजोबा, जुने वयस्कर लोक राहतात त्यांना टार्गेट करून एक वेगळाच प्रकार करत आहेत। मग नेमकं त्या आजी सोबत काय घडलं होतं? कोणती वस्तू चोरली नाही, काय ओरबाडून नेलं नाही, तरी त्या घराचा खेळखंडोबा कसा काय झाला? 2 महिन्यानंतर काय विचित्र घटना उघडकीस आली की ज्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात हाय अलर्ट देण्यात आला? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर घटनेचा रिपोर्ट। एक घटना जिने ज्या लोकांच्या घरात वयस्कर माणसं आहेत त्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली। एक घटना ज्यावेळेस घडली याची सुरुवात झाली होती ते ठिकाण होतं पुणे। वेळ दुपारची। एका चांगल्या सोसायटीत एका घरामध्ये एक आजी राहत होत्या। त्यांचं नाव सुनीता। त्यांना सगळेजण सुनीता आजी म्हणून आवाज द्यायचे। आजीला एक मुलगा होता, तो IT काम करायचा। त्याची पत्नी मोठ्या IT कंपनीत कामाला जायची। दिवसभर आजी घरात एकटी असायची। तो दिवस साधारण होता। आजी दुपारचं जेवण करून झाडाखाली बसण्यासाठी सोसायटीच्या येत होत्या। त्या दिवशी आजी घराबाहेरच उभी होती। रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या अतिशय कमी झाल्या होत्या। आजीला माहीत नव्हतं की त्या दिवशी तिच्यासोबत एक धक्कादायक प्रसंग घडणार होता आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट जारी केला जाणार होता। अचानक एक स्कूटर लांबून येतानाचा आवाज आला। आजीने उजवीकडे बघितलं तर एक तरुण स्कूटरहून तिच्या दिशेने येत होता। तो तिथे आला, त्याने जोरात ब्रेक दाबला। तो आजी समोर थांबला। त्याने कुठला पत्ता विचारला। आजीला ऐकू येत नव्हतं, म्हणून त्याने स्कूटर स्टँडवर लावली आणि आजीच्या एकदम कानाजवळ जाऊन बोलला। बोलता बोलता त्या तरुणाला असं काहीतरी झालं की तो अचानक अस्वस्थ झाला। त्याला दरदरून घाम फुटू लागला। त्याचा बोलताना बोबडी वळाली आणि अचानक तो चक्कर येऊन खाली पडला। आजी पहिल्यांदा घाबरल्या। त्यांनी वॉचमनला बोलवलं, पण वॉचमन तिथे नव्हता। नंतर त्यांना त्या मुलाची दया आली। त्या तरुणामध्ये त्यांना स्वतःचा मुलगा दिसू लागला। त्यांनी त्याला घरात यायला सांगितलं आणि इथेच सगळा गेम फिरला। 2 महिन्यानंतर त्या मुलानं जे घरात जाऊन केलं होतं ते तब्बल 2 महिन्यांनी उघड होणार होतं आणि सगळ्या महाराष्ट्रात अशाच घटना घडल्याची बातमी समोर येणार होती। खरं तर त्या मुलाने पुढे काय केलं, ज्याने सगळ्या महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट लागू केला? पुढे काय घडलं पाहूयात। या घटनेने घरात काय झालं याची कल्पना कोणाला नव्हती। आजी त्या तरुणाला आपल्या मुलासारखं समजून मदत करायला गेल्या। आता बऱ्याचशा घरांमध्ये आजी आजोबा वयस्कर लोक असतात, त्यांना एक सवय असते, कुणी आलं की त्याला घरात घेऊन जायचं, पाणी द्यायचं, पण तो पुढे काय करेल त्याची कल्पना त्यांना नव्हती। खरं तर त्याही मुलाने काहीच केलं नाही असं सुरुवातीला वाटलं। त्याने ना दागिने चोरले, ना कुठली वस्तू चोरली, ना आजीला मारहाण केली, पण त्याने जे केलं होतं ते तब्बल 2 महिन्यांनी उघडकीस येणार होतं आणि असेच प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात उघडकीस येणार होते। त्या आजीने त्याला घरात नेलं, त्याला सगळ्यात आधी पाण्याचा तांब्या दिला, बिस्किट दिलं। त्यानंतर त्याला थोडीशी तरतरी आली। हळूहळू तो बोलायला लागला। त्याने विचारायला सुरुवात केली, आजी तुम्ही काय करता? त्यावेळेस आजी म्हणाली, मी काहीच करत नाही, माझे मुलं आहेत, मुली आहेत, सुना आहेत, त्या सगळ्या कामाला आहेत। तेवढ्यात तिथे तो असं बोलत असतानाच तिथे एक घटना घडली। खरं तर आता तुम्हाला वाटेल की आजी एकटी आहे आणि एकटीचा तो फायदा घेईल, पण 10 मिनिटानंतर झालं असं की तो आजीचा मुलगा कामावरून त्या दिवशी लवकर घरी आला होता। आजीच्या मुलाचं नाव सुधीर आला। त्या मुलाला पाहिल्यानंतर आजी घाबरली। आता अनोळखी व्यक्ती कसा काय घरात बसला? आजीला त्याने फसवलं तर नसेल ना? मुलाच्या मनात त्याला पाहिला शंका आली होती। पहिला प्रश्न हा आला की अनोळखी व्यक्तीला आजीने घरात घेतलंच कशासाठी? आजी याला का मदत करत असेल? त्या मुलाच्या डोक्यात हा प्रश्न पहिला पडला होता। पण सगळं सत्य 2 महिन्यांनी बाहेर पडणार होतं।
तोपर्यंत हा प्रसंग साधारणच वाटत होता. आजीचा मुलगा घरी आल्यानंतर तो देखील आजीकडे प्रश्नार्थक नजरेने आणि त्या मुलाकडे देखील विचित्र नजरेने बघू लागला. पण त्यानंतर आजी सांगायला लागली, बाळा, हा जो मुलगा आहे तो स्कूटीवरून इथं आला होता, पण त्यानंतर तो स्कूटीवरून इथं आला, त्याने पत्ता विचारला, त्याला चक्कर आली, त्यामुळे मी त्याला मदतीसाठी घरात घेऊन आले. आता हे सगळं होत असताना आजीला काहीतरी वाटलं. आजीने एक डबा घेतला, त्या डब्यामध्ये लाडू दिले आणि लाडू घेऊन म्हणाली, तू डबा घेऊन जा, हे तू खाऊन टाक, याने तुला ताकद येईल. आता तो मुलगा गेला, पण आजीच्या मुलानं आजीला विचारायला सुरुवात केली, तू अशा अनोळखी लोकांना मदत का करतेस, तुला काही समजत नाही का? पण आजीनं हसून दुर्लक्ष केलं. आजी अनोळखी व्यक्तीला का घरात घेऊन आली? तिने माणुसकी दाखवली होती की तिच्या मागे दुसरं काही सत्य लपलं होतं. ते सगळं सत्य 2 महिन्यांनी उघडकीस येणार होतं. कोणाला समजलं नव्हतं एक नेमकं काय घडलंय. मुलाने घराचे CCTV चेक केले, त्याला त्याच्यात काहीच नेलेलं नव्हतं. आता सगळ्यांना विसर पडला होता. 4-5 दिवसानंतर सगळं एकदम साधारण झालं होतं, सगळ्यांना विसर पडला. पण 4 ते 5 दिवसानंतर एक टोळी घरामध्ये घुसली. ती टोळी घरात घुसली, तो मुलगाही त्यांच्यामध्ये होता. 4 दिवसांनी एक टोळी आली. ती टोळी शांततेत घरात घुसली. त्यावेळेस ना आजी होती, ना मुलगा, ना सून होती. ते घरात घुसले. व्यवस्थित त्यांनी सगळं जे आजीनं दाखवलं होतं ते सगळं घेतलं, सगळं जमा केलं. ते तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर पाहिलं तर घर अगदी व्यवस्थित होतं. ते घरात गेलं साधारण वाटतं, पण 2-3 दिवसांनी आजीला थोडासा संशय यायला लागला. आजीने दुर्लक्ष केलं. पण 2 महिन्यानंतर आजीच्या एका नातेवाईकाचं लग्न होतं. त्यावेळेस आजीला तिचे दागिने घालायचे होते, म्हणून आजी कपाटातल्या लॉकरकडे गेली. लॉकरमध्ये पाहते तर काय तिथे दागिना नव्हता. दागिना तर तिथून चोरला गेला असावा. बाकीच्या गोष्टी पाहायला सुरुवात केलं तर तिच्या लॉकरमधली कॅशही गेली होती. तिची अंगठी, दागिने सगळं गायब झालं होतं. एवढंच नाही तर संपत्तीचे पेपर देखील एका पेटीमध्ये ठेवले होते, तेही गायब झाले होते. आता आजीला समजायला लागलं होतं, पण आजी बोलली नाही. मुलाला तिने सांगितलं. मुलानं कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यावर पोलिसांनी CCTV चेक केले. CCTV फुटेजमध्ये असं दिसलं की कुठल्याही प्रकारचे दरवाजे तोडले नव्हते, कुठेच काही केलं नव्हतं. अगदी शांततेत ती लोक आली, जणू काही त्यांना सगळं माहिती होतं. मग असं का घडलं? चोरी झाली, पण 2 महिने कसे काय लागले उघडकीस यायला? आणि तेव्हाच तो डाव सगळ्यांच्या लक्षात आला. तो मुलगा बेशुद्ध पडण्याचं नाटक केलं होतं. त्याने बोलता बोलता तो आजीला म्हणाला, मी तुझाच मुलगा आहे. काही वर्षापूर्वी जत्रेत हरवलेला मुलगा मी तुझाच आहे, असं तो म्हणाला. आणि योगायोगानं त्या आजीचा मुलगा पहिला हरवला होता, बेपत्ता झाला होता. आजीला त्याचा भरोसा बसला. आजीने त्याला सगळं दाखवलं, घराची चावी देखील दिली. ती म्हणाली, तू कधीही इथे येऊ शकतोस. त्या मुलाच्या बनावटपणाला ती आजी फसली. भयानक चोरी तिथे झाली. तब्बल 2 महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आता ही जी जुनं लोक असतात ते कोणावर विश्वास ठेवतात, माणुसकी दाखवतात. पण आजकालचं जग किती स्मार्ट झालंय. चोरांनी नवनवीन टेक्निक्स वापरायला सुरुवात केली. आजी समोर बेशुद्ध पडला. आजीची माणुसकी दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि घरामध्ये जाऊन तो थेट म्हणाला की मी तुझाच मुलगा आहे, मी जत्रेत हरवलेला तुझा मुलगा आहे, असं तो म्हणाला. आणि त्या आजीचा भरोसा बसला. आजीने सगळ्या चाव्या, लॉकर सहित घराच्या चाव्या त्यांनी दिल्या. एवढंच नाही तर आजी म्हणाली, आम्ही 8 दिवसांनी गावाला फिरायला जाणार आहोत, हेही तिने आधीच सांगितलं होतं. आणि त्याच दिवशी येऊन त्याने हा प्रकार केला. खरं तर विश्वास ठेवून अशा प्रकारच्या घटना घडत असतात. तर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकार त्या ठिकाणी उघडकीस येऊ शकतात. त्यामुळे घरासमोर येणाऱ्या अनोळखी व्यक्तीला मदत करा, पण त्याची पार्श्वभूमी आणि त्याच्या नजरेत असणाऱ्या जो खोटेपणा आहे तो ओळखायला शिकायला गरजेचं आहे. तर ही घटना होती. या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.